दही अंडीची मटकी कोण फोडते हे बघणं माझ्या काय नशिबात नव्हतं. तर काल आपल्या इचलकरंजीमध्ये पार पडला पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दहीहंडीचा सोहळा. हे बघण्यासाठी आणि शूट करण्यासाठी पण मी काल गेलेलो. जवळपास सगळ्या संघांनी सलामी देऊन रिकामी केली आणि पहिलाच संघ थर लावण्यासाठी जवळपास तयार पण झालेला. दहीहंडीची मटकी कोण फोडते हे बघणं माझ्या काय नशिबात नव्हतं, कारण मला आमच्या दुकानात फोन येते की दुकानात पाणी भराले, लवकरात लवकर ये. मला वाटाल की एवढा काय सिरियस मॅटर नाही, पण दुकानात आल्यावर माझ्या डोक्याच्या फ्यूजा उडल्या, कारण पाणी एवढ्या स्पीडनं वाढालं की नाही विषयच नव्हता. 15 वर्षात पहिल्यांदा व्हायला बघून सगळ्यांनी आमच्या ट्रिपा बसलेल्या, कारण आमचं दुकान आहे बेसमेंटला, त्यातल्या त्यात पाण्याला असली झर लागलेली की नाही, त्यामुळे डोक्याला फुल टेन्शन यायला. सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलून आम्ही चालू करतोय माल शिफ्टिंग करायला. एकदा का माल भिजला तर त्याची व्हॅल्यू काय राहत नसते. रात्री सगळा माल शिफ्ट करून जातोय आम्ही घराकडे, आणि आदल्या दिवशी म्हणजे आज सकाळी आल्यावर काय आले की दुकानात लईच पाणी घुसले. काल रात्री माल शिफ्ट केल्यामुळे नुकसान काय लई झालं नव्हतं, पण असं म्हणून थोडीच चालणार नव्हतं. एवढं सगळं पाणी काढण्यासाठी आम्ही डायरेक्ट पंप आणतोय मोठा, तर ते पण काम करायचं बंद होतंय, कारण त्याला लागते पाण्याची लेवल जास्त आणि येत होतं कमी. मग पाणी काढण्यासाठी आम्ही आणतोय घरातनं 2 मोटर. हळूहळू का होईना पाणी तरी कमी व्हायला. पाणी कमी आल्यावर आम्ही पण निघतोय घराकडे येताना काय आलं की गांधी उद्यापासून आज दहीहंडी आहे. हे बघण्यासाठी मी काय थांबणार नव्हतो, कारण माझ्या दिवसभर पाण्यात वरून वाजलेल्या पिप्पाने. आणि काल मी दहीहंडीचा व्हिडिओ पोस्ट केला, तो मला पण एडिट आवडाय नाही, त्यामुळे काय विषय सोडून द्या. तर उद्या आपल्या संकेत भाऊचा गोंधळ आहे, तिकडे तरी जायलाच पाहिजे. उद्याची कंडिशन काय असणार आहे मला पण माहित नाही. उद्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून जावा.